प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघूया तिळगुळचे लाडू। त्यासाठी मी बिना पॉलिशचे तीळ घेतले आहे। 3 कप तीळ घेतले आहे मी। साधारण अर्धा किलो गूळ घेतला आहे मी 2 कप। 1 कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। 1 टेबलस्पून विलायची पावडर घेतली आहे आणि 1 टेबलस्पून मी साजूक तूप घेतला आहे। तर पाक न बनवता झटपट आपण हे लाडू बनवूया आता। त्यासाठी मी तीळ भाजून घेत आहे। तीळ आपल्याला लो फ्लेमवरच भाजायची आहे। तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तीळ चांगली भाजल्या गेली की लाडूला पण टेस्ट येते। बिना पॉलिशचे तीळ आहे तर ते आधीच दिसायला सोनेरी असते। त्यामुळे तीळ हे आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहे। आणि भाजून झाले की तिळेचा आवाज येतो असा तडतड। त्यावरून आपण समजायचं की आपले तीळ आता भाजून झाले आहे म्हणून। झटपट असे बनणारे आहे हे बिना पाकाचे लाडू। तीळ आपले आता तडतडू लागले आहे। तीळ आपले भाजून झाले आहे। सोनेरी रंग आला आहे। थंड होण्यासाठी तीळ आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या पॉटमध्ये आपण आता शेंगदाणे बारीक करून घेऊ। अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलाय। आता तीळ थंड झाले आपले, आता ते पण बारीक करून घेऊ आणि मिक्सरमध्ये ते कंटिन्यूमध्ये नाही फिरवायचे। कंटिन्यूमध्ये फिरवले की तेल सोडते, म्हणून चालू बंद करून ते तीळ आपण बारीक करून घ्यायचे। गूळ पण घालून घ्यायचा त्यामध्येच। आता गूळ मी चाकूनी असा बारीक करून घेतला आहे। त्यामध्ये तूप पण घालून घ्यायचं आहे। विलायची पावडर पण घालून घ्यायची आहे आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आहे। सर्व मिश्रण आपण आता परातमध्ये काढून घेऊ। त्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे आणि जेव्हा मी तीळ भाजले होते तेव्हाच मी थोडे तीळ वेगळे काढून ठेवले होते। त्याने लाडू बांधले की लाडू छान दिसतात आपले, म्हणून ते मी घातले आहे। आता सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते।
हाताने मिक्स करायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। आणि मिक्स करून झालं की आपण आता लाडू बांधून घेऊ। अशा पद्धतीने मी लाडू बांधून घेत आहे। हे बघा, लाडू बांधून तयार आहे। अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे। खायला खूप सॉफ्ट असते हे, वयस्क व्यक्ती पण खाऊ शकतात हे लाडू। जिभेवर ठेवता क्षणी विरघळतात हे लाडू। अशा पद्धतीने पण बांधू शकता। एक महिना टिकतात हे लाडू। आणि झटपट बनतात पण। तर तुम्ही या संक्रांतीला या पद्धतीने लाडू बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे बघा, मी तोडून दाखवत आहे लाडू। अशा पद्धतीने किती सॉफ्ट झाले आहेत लाडू। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा।